श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतं. त्यामुळे प्रत्येक महिना हा महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात श्रावण महिना विशेष महत्त्वाचा. श्रावण महिन्यामध्ये देवांचे देव महादेवांसह देवी पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होतं. हा श्रावण जो आहे तो संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, श्रावण नेमका कधी सुरू होतो, किती सोमवार आहेत आणि पहिला सोमवार कोणत्या दिवशी आहे. त्याचबरोबर व्रत कसं करायचं ही संपूर्ण माहिती जी आहे ती सुद्धा याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. यंदाचा श्रावणी सोमवार जो आहे तो सुरू होत आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी. आणि हा जो श्रावण महिना आहे तो या वर्षीचा श्रावण महिना अत्यंत खास राहणार आहे. रौद्र रूपधारी देवादिदेव महादेव, भस्माच्छादित देह असणारे शिवशंकर, भयंकर विष पिऊन संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारे भोलेनाथ, हिमालय पर्वत शृंखला ज्यांचं निवासस्थान आहे असे कैलासपती यांना समर्पित श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस म्हणजे पहिला श्रावण सोमवार येत्या 5 ऑगस्ट म्हणजेच सोमवारीच असणार आहे. म्हणजे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात महादेवांना समर्पित असणाऱ्या सोमवारपासूनच होणार आहे. 5 ऑगस्ट पासून सुरू होणारा श्रावण महिना 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. यावर्षी 5 श्रावण सोमवार असणार आहेत. तर पहिला जो श्रावण सोमवार आहे तो आहे 5 ऑगस्ट 2024. दुसरा जो श्रावण सोमवार आहे तो आहे 12 ऑगस्ट. तिसरा श्रावण सोमवार आहे 19 ऑगस्ट. चौथा सोमवार आहे 26 ऑगस्ट आणि 5वा सोमवार आहे 2 सप्टेंबर. पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी आषाढी एकादशीला ब्रह्मांडाचा कारभार सांभाळणारे श्रीहरी विष्णू झोपतात आणि सृष्टीचा कारभार महादेवांच्या हातामध्ये येतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. कष्टाला पर्याय नाहीच, पण त्याचसोबत भक्ती केल्याने नक्कीच मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. म्हणून आपण सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपासना करायला हव्यात. आता श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांचं सर्वात सोप्या पद्धतीने पूजन कसं करावं, तर सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, पवित्र व्हायचं आहे. त्यानंतर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा मग तुम्ही घरीच हे व्रत करू शकता, व्रताचा संकल्प करू शकता. मंदिर असेल तर तिथे गेला तर अतिशय उत्तम. या व्रतामध्ये आपल्याला एकदाच म्हणजे रात्रीच्या वेळी जेवण करायचं असतं आणि दिवसभर आपण फलाहार किंवा मग दूध घेऊ शकतो. संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावरती जल आणि गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करायचं आहे. या सर्व गोष्टी अर्पण करताना शिवमंत्र ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करायचा आहे. जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आता जेव्हा श्रावण सुरू असतो तर श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन हे सुद्धा आपल्याला करायचं असतं. तर आता बघूया की श्रावण महिन्यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही करू नका. शिवभक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपापल्या परीने पूजा करतात. भगवान शिवाची पूजा करणं खरं तर खूप सोपं आहे, पण ही पूजा करत असताना काही गोष्टींची खबरदारी आपल्याला नक्की घ्यायची आहे. तर शास्त्रामध्ये सोमवार असेल, प्रदोष असेल, मासिक शिवरात्री, श्रावण महिना आणि महाशिवरात्री हे भगवान शंकरांच्या उपासनेसाठी समर्पित दिवस आहे. तर आपण काही गोष्टी आहेत की ज्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही. त्या म्हणजे सर्वात पहिली आहे ती म्हणजे तुळशीची पानं. भगवान विष्णू, भगवान हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण यांना तुळशीची पाने अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय नैवेद्य अपूर्ण मानला जातो. पण भोलेनाथांना कधीही तुळशीची पाने अर्पण करू नयेत. भगवान शंकरांना तुळशीची पाने अर्पण केल्याने भगवान क्रोधित होतात. वास्तविक भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधर याचा वध केला होता. त्यामुळे तुळशीची पाने भगवान शंकरांना अर्पण केली जात नाहीत.
त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शंखाने कधीही जलाभिषेक करू नका। भगवान शंकरांचा जलाभिषेक आपण शंखाने करायचा नाही। भगवान शिवाने शंखचूडचा वध केला होता, जो एक असुर होता आणि शंखचूड हा एक राक्षस होता। म्हणून भगवान शिवाला अर्पण करताना शंखाचा वापर करू नका। शंखाने जलाभिषेक केल्याने भगवान शिवांच्या उपासनेचं फळ आपल्याला मिळत नाही। भगवान शंकरांच्या पूजेमध्ये नारळ पाणी कधीही वापरू नका। संपूर्ण नारळ जरी भगवान शंकरांना अर्पण करता येत असेल तरी चुकूनही शिवलिंगावरती नारळाचे पाणी अर्पण करू नये। लाल रंगाची फुले, केतकी, चंपा, केवड्याची फुले भगवान शंकरांना अर्पण करू नये। तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावणातील जे सोमवार आहेत तर त्या सोमवारची पूजा करायची आहे। काही गोष्टी ज्या आहेत, काही नियम जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी असतात आणि ते नियम पाळूनच आपण ही पूजा करायची आहे। आता तुम्हाला जर आजूबाजूला मंदिर नसेल तर तुम्ही मंदिरात न जाता आपल्या घरी जे काही शिवलिंग आहे त्याचीच पूजा करू शकता। लक्षात ठेवा, तुमच्याकडे शिवलिंग असेल तर ते कधीही तुळशीमध्ये ठेवू नका। तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी म्हणजे देवघरामध्ये ठेवलं तर अतिशय उत्तम। बऱ्याच जणांकडे शिवलिंग जे आहे ते तुळशीमध्ये असतं, पण हे अत्यंत चुकीचं आहे, कारण तुळशीची पाने जी आहेत ती कधी कधी शिवलिंगावरती पडत असतात। त्याच्यामुळे तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवू नका। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर ते अंगठ्यापेक्षा जास्त उंचीचं नसावं। ही एक गोष्ट जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे। श्रावण महिना म्हटलं की याच्यामध्ये आपण खूप साऱ्या सेवा करू शकतो, रुद्राभिषेक करू शकतो, अभिषेक करू शकतो। तर या एक सेवा कशा पद्धतीने करायच्या, काय करायचं, ही सर्व माहिती या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील। धन्यवाद।